नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मालेगावमधील मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव या गावामध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत उदय पवार. आपला हा 15 नंबरचा प्लॉट आहे. यांना आपण साधारण एक वर्ष झालं, गेल्या वर्षाचा प्लॉट आहे. सप्टेंबरमध्ये लागवड झालेली आहे आणि साधारण 1,500 झाडांचा हा प्लॉट आहे. तर आपण त्याच्याविषयी थोडी यांना माहिती विचारूया आणि यांचा अनुभव 15 नंबर विषयी काय आहे हे पण यांच्याकडून माहिती करून घेऊ. काय म्हणाल सर याच्याबद्दल, प्लॉट आणि 15 नंबर व्हरायटीबद्दल काय तुमचं मत आहे? पहिल्यांदा मी गणेश सरांचे आभार मानतो की आम्हाला आत्तापर्यंत 15 नंबर व्हरायटीबद्दल काही माहिती नव्हतं. त्याने आम्हाला वेळोवेळी गायडन्स वगैरे केलं. 15 नंबर व्हरायटीचं एक विशेष असं वाटलं की फळांची संख्या जास्त आहे, साईज पण एकदम मापात आहे आणि मालाला मागणी जास्त आहे. मागण्याने व्हायरसचं प्रमाण एक दिसत नाही आणि व्हायरसला शक्यतो बळी पडत नाही. आणि व्हायरसला बळी न पडल्यामुळे 99% शेतकऱ्यांचा हा नफा आणि प्रॉफिट हे त्याच्यामध्ये वाढ होते. जर तुम्ही बाकीच्या व्हरायटीमध्ये घेतलं गेलं तर भले तुम्हाला त्याच्यामध्ये मार्केट रेट एखादा रुपया जास्त कमी भेटेल, पण जो तुम्हाला प्रॉफिट आहे आणि जो व्हायरस आल्यानंतर जो प्रॉफिट आहे त्याच्यातून तो तुमचा कमी होऊन जातो. आता एक साधारण पाहिलं गेलं तर साधारण याची आपली कटिंग किती टनापर्यंत गेली आतापर्यंत? 25 टन कटिंग झाले. आणि आता आणखी यातून किती तुम्हाला टन निघेल असं मला वाटतं? 20 टन आरामात. 20 टन माल निघेल वाटतंय. आणि याच्यामध्ये नराचं प्रमाण किती आपलं? 1,500 झाडांमध्ये एक नर आहे. बरं, ठीक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे सांगण्याचा उद्देश असाच आहे की मार्केटमध्ये भरपूर लोक असतील, पण जो रिझल्ट आहे तो शेतकऱ्याने अनुभवलेला आहे. 1,500 झाडामध्ये आपल्याला एक नराचं झाड आहे, ते इथंच आहे. आपण ते झाड दाखवू. नराचं जे झाड आहे ते पण दाखवू. आणि याच्यामध्ये एक नराचं झाड आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बाकीचे झाडं बघू शकता. त्याच्यामध्ये माल किती आहे, त्याचा फळ किती लागलं आहे, फळधारणा किती आहे. आणि याच्यामध्ये साधारण आणखी शेतकऱ्यांना 25 टनाचे आणखी त्यांना अंदाजे 25 टन निघेल असा त्यांचा अंदाज आहे. आणि माल तेवढा दिसतोय पण त्या प्रमाणात. फळाची साईज पाहू शकता शेतकरी मित्रांनो. हे आपलं कॅप्सूल शेप आहे. आता हे साधारण कमी 1-2 किलोपर्यंत फळाची साईज जाईल. 25 टन माल कटिंग केल्यानंतर पण जर आपल्याला 2 किलोची जर फळाची साईज भेटत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये अशी गोष्ट येते की कॅप्सूल साईजमध्ये हे पाहू शकता कमीत कमी 1.5-2 किलोच्या आसपास साईज घेऊन जाईल याची. साधारण 25 किलोच्या कटिंग नंतर जर ही साईज भेटते तर शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत की त्यांनी या प्लॉटसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांना मार्गदर्शन वगैरे भेटत जातं आणि मार्गदर्शन त्याच्यामुळे त्यांचे प्लॉट वगैरे आणि माल वगैरे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सर्व प्लॉटमधील एकदा 360 मध्ये दाखवा शेतकऱ्यांना. तर आणखी काय तुम्हाला कोणी शेतकऱ्यांना जर आणखी काय माहिती पाहिजे असेल तर हा प्लॉट नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील पिंपळगावमध्ये आहे. आपण शेतकऱ्यांचा नंबरही तुम्हाला देऊया. तुमचा नंबर सांगा. 9561935001. ठीक आहे. हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल. तुम्ही तिथूनही नंबर घेऊ शकता आणि यांच्या किंवा या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता. जे नवीन शेतकरी असतील ज्यांना 15 नंबर व्हरायटीबद्दल जास्त माहिती करून घ्यायची आहे आणि खरंच व्हरायटी चांगली आहे की नाही, जे संभ्रमात शेतकरी आहेत त्यांनी एकदा नक्की इथं व्हिजिट करा आणि यांच्याची माहिती करून घ्या आणि एकदा भेटून जा यांना. धन्यवाद.